ओबीसी विरुद्ध जरांगे पाटील हा विषय नाही तर हा मुद्दा आहे भुजबळ विरुद्ध जरांगे पाटील। भुजबळांची ती भूमिका आणि पंकजा मुंडेंना बसला धक्का। नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे। भुजबळ साहेब ओबीसी नेत्यांनाच आता टार्गेट करायला लागलेला आहे। हे आधीपासूनच दिसत होतं, कारण त्यांना ओबीसी नेता तयार व्हावा असं अजिबात वाटत नाही, पण स्वतःलाही ओबीसीचा अंतिम नेता म्हणून मांडावा हे देखील त्यांना वाटत नाही। त्यामुळे त्यांचं बीडचं मैदान निवडण्याचं कारण असेल हे सगळ्यांना आधीच ठरलेलं होतं। आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या नात्यावर येऊया। जर त्यांचं खरंच नातं पुन्हा एकदा जुळत असेल तर धनंजय मुंडेंनी सरळ सांगायला हवं होतं गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार पंकजाताई मुंडे आहे, हे त्यांनी सांगितलं नाही। भुजबळ जे बोलले तेच त्यांचं मत असेल, मात्र धनंजय मुंडेंनी स्वतः पुढे येऊन ते काहीच बोलले नाही, पण ते शांत राहिले। जे होईल ते पाहू असं त्यांचा पवित्रा होता। तर या उलट जरांगे पाटील बघा मित्रांनो, त्यांना ना सत्ता हवी ना पद। ते कोणाच्याही विरोधात निसंकोचपणे बोलतात, म्हणूनच त्यांना कोणी विरोध करतं त्यांना त्यांचं काहीच वाटत नाही। पण राजकारण करणाऱ्यांना मात्र ते शक्य नाही, कारण त्यांना पदं टिकवायची असतात, मतदार सांभाळायचे असतात। म्हणूनच भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे किंवा वडेट्टीवार हे सगळेजण जरांगेसारखं थेट बोलू शकत नाही। आता बघा, भुजबळांच्या बीडमधील सभेला पंकजा मुंडे नव्हत्या आणि नागपूरच्या सभेमध्ये भुजबळ आणि पंकजा मुंडे दोघं सुद्धा नव्हते। म्हणजेच हे जरांगेंना उत्तर देण्यासाठी नाही तर ओबीसी नेतृत्व कोणाचं राहणार यांचं सगळ्यात मोठं गणित आता ठरत आहे। महाराष्ट्रालाही तेच प्रश्न सातत्यानं पडत आहे। भुजबळांना पंकजांचं वाढतं ओबीसी वलय नकोय, म्हणून ते पुन्हा एकदा वारसदाराच्या मुद्द्यावरून राजकारण करत आहे। आणि दुसरीकडे धनंजय मुंडे मात्र शांत आहेत। करुणा मुंडे सुद्धा म्हणाल्या होत्या गोपीनाथ मुंडेंचे वारसदार धनंजय मुंडे आहेत। म्हणजे घरातच आता वेगवेगळ्या दोन बाजू तयार झालेल्या आहे। आता मुख्य प्रश्न असा तयार होत आहे, ओबीसींना काय मिळालं? तर यात ओबीसींना काहीच मिळालं नाही, मात्र मोठा प्रश्न एक तयार झाला, ओबीसी नेता मात्र कोण होणार? भुजबळ आणि सोळंके यांचं राजकारण आता शेवटच्या टप्प्यात आहे, त्यामुळे ते प्रयोग करतील आणि या प्रयोगामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मात्र खेळात वापरत आहे। जरांगे पाटील थेट बोलतात, पण बाकी नेत्यांना सत्ता आणि पदं टिकवायची आहेत, त्यामुळे त्यांना ही राजकीय खेळी अजून वेगळ्या पद्धतीत रंगणार आहे। मित्रांनो, पुढचे काही महिने महाराष्ट्रात ओबीसी नेतृत्व कोणाचं असेल याचं एक वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं। तुम्हाला काय वाटतंय? कोण नेता ठरणार? कमेंटमध्ये नक्की प्रतिक्रिया द्या आणि अशाच राजकीय प्रश्नांसाठी आणि थेट विश्लेषणांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।